हॅलो, मी माधुरी आणि मी माझ्या झाडांना गांडूळ खत कसं देते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे। इथे बघा मी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि झाडाच्या कडेला पसरवून द्यायचं। हे मी गांडूळ खत अंदाजे घेतलेलं आहे। झाड लावल्यापासून आणि झाडाची चांगली वाढ होण्यासाठी 15 दिवसांनी एकदा गांडूळ खत द्यायचे असते किंवा शेणखत दिले तरी चालते। आणि गांडूळ खत पूर्ण देऊन झाल्यानंतर झाडाजवळील माती मोकळी करावी। इथे बघा माझ्याकडे रॉड आहे, त्याच्याने मी माती मोकळी करते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काठीने किंवा हाताने सुद्धा मिक्स करू शकता। आणि कुंडीमध्ये गवत वगैरे असेल तर ते काढून टाकायचे असते। इथे बघा माझ्या कुंडीमध्ये गवत नाही, कारण मी नेहमी गवत दिसलं की लगेच काढून टाकून देते। आणि इथे झाडाजवळील माती मोकळी केलेली आहे आणि नंतर आपण पाणी द्यायचे आहे। आणि पाणीही खूप द्यायचे नाही, नाहीतर झाड मरू शकते। आणि इथे बघा मी उन्हाळ्यामध्ये माठ लावलेला होता आणि त्याच्या बिया तयार झालेल्या असतील। आणि ह्या बघा मी जेव्हा माती मिक्स केली, पूर्ण कुंडीमध्ये भरली, तेव्हा सगळ्या कुंडीमध्ये माठ उगवलेला आहे। कोणतीही मेहनत न करता उगवलेला आहे। आणि कधी आपण लावून सुद्धा चांगलं उगवत नाही। आणि इथे बघा किती छान उगवलेलं आहे आणि मस्त ताजी दिसत आहे। आणि इथे जवळ सगळ्याच कुंडीमध्ये उगवलेलं आहे, बघा किती फ्रेश आहे। आणि इथे बघा माझा पूर्ण माठ उपटून झालेला आहे, बघा एवढा मला आज भेटलेला आहे माठ। आणि एवढीच जुडी आमच्याकडे भाजीवाल्या काकू 20 रुपयाला देतात। आणि इथे मी गवार सुद्धा तोडून घेतलेले आहे, बघा किती ताजी आहे। आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाज्या लावून बघा, खूप छान असतात चवीला। आणि इथे मी तोंडली सुद्धा तोडलेली आहेत, हे बघा आज मला एवढी तोंडली